टीव्हीचं जग हे भांडवलदारांचं जग आहे. त्यांना तुमच्या भावनांची काहीच घेणं देणं नाही आहे. त्यांना घेणं आहे त्यांचे प्रॉडक्ट विकण्याशी. बायकांनो, कोणतीच क्रीम लावून कोणतीच बायको गोरी होत नसते, कोणतीच बाई गोरी होत नसते, आणि कोणत्याच गोष्टीनं तुमचं वजन कमी होत नसतं जर तुम्ही व्यायाम आणि आहाराचं नियोजन केलं नाही तर. पण ही पावडर लावल्यावर गोरं होतं, ते क्रीम लावल्यावर गोरं होतं, हे वापरल्यावर असं होतं. हे कोण शिकवतं आम्हाला? जाहिराती शिकवतात, टी व्ही शिकवतो. मी नेहमी म्हणते, अजिबात भावना नसलेली लोक भावना विकण्याचा धंदा करतात. मालिकेच्या माध्यमातून, पिक्चरच्या माध्यमातून. मला सांगा, आत्ता एक पिक्चर आला, कोणता सांगा बायकांशी, सांगा पटकन, जरा जोरात. बाई पण भारी देवा. पाहिला? पाहिला का? अरे हो म्हणा ना, तर नाही म्हणा, त्याच्यात काय. पाहिलं. कशाची कॉम्पिटिशन आहे? पटकन. बायकांची तर आहे हो, पण कशा बाबतीत आहे? मंगळागौर. किती जणींच्या घरात मंगळागौर होते सांगा बरं मला. कुणाच्या घरात मंगळागौर झाली आहे? पिक्चर नंतर नाही, पिक्चरच्या आधी. पिक्चर नंतर तर येड्या झाल्या बाया. पिक्चरच्या आधी तुमच्या घरात मंगळागौर होत होती का? अहो ती होतच नाही कुणाच्या घरात, ती फक्त ब्राह्मणांच्या घरात होते. ती आमचा सणच नाही येतो. आमचा प्रॉब्लेम तोच आहे. लोकांचं डोक्यावर घेऊन नाचायला आम्हाला लयच मजा वाटते, लय मजा वाटते आम्हाला. दुसऱ्याच्या बापाला कृत्रिम बाप बनवून त्याचं कौतुक करण्यात आम्हाला प्रचंड आनंद झालेला आहे. आणि आमच्या बापांना बाप म्हणायला लाज वाटते आम्हाला, नाही का? ही सावित्रीबाई काय कॉटनची साडी, आडवं कुंकू, बिचारी डोक्यावर पदर घेतलेली, तिचा फोटो लावायला आम्हाला जर वाईट वाटतं. कसा मेकअप बिकअप केलेली बाई, गोरी पान जशी. तिनं का भाकरी देणार, तिनं का शिक्षण देणार, तिनं का तुमच्या भल्याचा विचार करणार. ते लय भारी वाटतंय बायांना, नाही का? हळदी कुंकवात मुरडायला नको तिथं मुरडायला लय छान वाटतं. मेंदू गहाण ठेवायला आम्हाला फार आवडायला लागलंय थोडक्यात. आणि म्हणून बायकांना एक समजून घ्या की ह्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत त्या कुठल्या तरी कंपनीच्या आहेत, त्या प्रोडक्ट्स विकण्यासाठी आहेत, आणि तो सरळ सरळ व्यवसाय.